राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून गुलाल लागताच महायुती सरकारने शेतकऱ्यांना जबरदस्त झटका दिला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघाने गाईच्या दूध खरेदीत प्रति लिटर 3 रुपयाने कपात केली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गाईचे दूध खरेदी दर 3.5 फॅट आणि 8.5 SNF साठी 33 ऐवजी 30 रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दिवसाला 2 ते 2.25 कोटी लिटर गाईचे दुधाचे संकलन होते. साधारणतः 40% दुधाचे उपपदार्थ केले जातात. उर्वरित दूध बाजारात बंद पिशवीत विकले जाते. पशुखाद्य चाऱ्याचे दर वाढलेले असताना दुधाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप सुरू आहे. ग्राहकांना पिशवीतून दिल्या जाणाऱ्या दुधाचे दर पाहता गाईच्या दुधाला प्रति लिटर किमान 35 रुपये दर मिळावा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर दूध संघाकडून 33 रुपयापर्यंत दुधाला दर देण्यात आला आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाईच्या दुधाला अत्यंत अल्प दर मिळू लागल्याने दूध उत्पादकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. महिनाभर चाललेल्या आंदोलनानंतर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी असंतोषाची दखल घेऊन गाईच्या दुधाची खरेदी 30 रुपये दराने करण्याची घोषणा केली होती. 30 रुपये दराने दूध संघाने खरेदी करायचे आणि प्रति लिटर 7 रुपये अनुदान राज्य सरकारने द्यायचे असा 37 रुपये प्रति लिटरचा दर ठरवण्यात आला होता. प्रत्यक्षात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गाईच्या दुधाची खरेदी 33 रुपयांनी होत होती. त्यात 7 रुपयांचे अनुदान असे एकूण प्रति लिटर 40 रुपयांचा दर दूध उत्पादकांना मिळत होता. राज्यात अन्य दूध संघ 30 रुपयांनी दूध खरेदी करत होते. बाजारात पिशवीबंद दुधासह आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दराच्या स्पर्धेत कोल्हापूर सांगलीतील दूध संघाचा टिकाव लागला नाही. या काळात दूध भुकटीचे दर देखील पडल्याने 33 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संघाने गाईच्या दूध खरेदीत 3 रुपयांनी कपात केली आहे. आता प्रति लिटर 30 रुपये आणि 7 रुपये राज्य सरकारचे अनुदान असा 37 रुपयांचा दर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.